भाजपा उपटसुंभांचा पक्ष उद्धव ठाकरेंनी या शब्दात टीका केली आहे। पक्ष चालवायला तुम्हाला कुत्ता, बिल्ली आणि चुहा लागतो। सलीम कुत्ताच्या डान्स पार्टीमध्ये सुधाकर बडगुजर असल्याच्या आरोपांवर उद्धव ठाकरेंनी या शब्दात टीका केलेली आहे। मला ना विचारायचंय की अरे काय नशिबी आले तुमच्या जीणं। या उपटसुंभांच्या सतरंजा म्हणजे आधी आमच्यात असताना भ्रष्टाचाराचे आरोप करायचे। एक कोण तो म्हणे सलीम कुत्ताचा साथीदाराबरोबर फोटो। मैं तुम्हाला पक्ष वाढवला, कुत्ता चालतोय, बिल्ली चालते, चुहा चालतोय, सब कुछ चलता है। म्हणजे अशी बरबटलेली माणसं ही पक्षात घ्यायची आणि त्यांचे संघ सगळं लंगोटी साफसूफ करून त्यांना डोक्यावर घेऊन नाचायचं। हे निष्ठावंत भाजपवाल्यांचे आज नशिबी आले। कसे तुम्ही राहताय? हा भाजप तुम्हाला अपेक्षित होता? तिकडे सुधीर मुनगंटीवार बोललेत की शनी शिंगणापूर आणि भाजपला दरवाजेच नाही आहेत। पण मुनगंटीवारजी तुम्हाला कल्पना आहे, शनी शिंगणापूरला जातात ते संकटग्रस्त जातात आणि भाजपात येतात ते ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स ग्रस्त येत आहेत, चोर दरोडेखोर येत आहेत। मग ज्या रामाने रावणाचा वध केला तो रावण सुद्धा भाजपमध्ये आला तर त्या रावणाला सुद्धा घेतील, एवढे निर्लज्ज झाले ते। आम्ही जे बोलतो ते करणाऱ्यांपैकी आहोत। आम्ही जे केलंय ते तुमच्या समोर आहे, सांगण्यासारखं आमच्याकडे आहे म्हणून सांगतो। आताच उद्धवजी आणि राज ठाकरेजी नाशिकमध्ये गेले होते। ते मुंबईत सभाच घेत नाहीत, नाशिकमध्ये जाऊन सभा घेतली आणि नाशिकच्या सभेमध्ये नाशिकच्या ऐवजी मुंबईवर बोलले, नाशिकवर बोललेच नाही। आणि नाशिकमध्ये जाऊन सुधीर मुनगंटीवार आणि देवयानीताई फरांदे आणि आमचे राहुल नार्वेकर यांच्यावर तिथे जाऊन टीका केली। यांच्याजवळ बोलायला देखील काहीच नाही, 25 वर्षात दाखवण्यासारखं काही नाही। ठाकरे बंधूंची युती ही करप्ट आणि कन्फ्युजनची युती या शब्दात मुख्यमंत्री फडणवीसांनी टीका केली आहे। मी फक्त टोपी फेकली, राऊतांनी दोघांच्या डोक्यामध्ये घातली। राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीवरून फडणवीसांनी या शब्दात निशाणा साधलाय। भारतीय जनता पक्षाचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात आपल्या युतीविषयी ही करप्शन आणि कन्फ्युजनची युती आहे। भ्रष्टाचाराच्या गोष्टी तर फडणवीसांनी करूच नाहीत ना। ते बैलगाडी घेऊन गेले होते नाही का अजित पवारांच्या बाबतीत? कालच अजित पवार बोललेत ना। हो, अजित पवारांच्या बाबतीत बैलगाडी घेऊन गेले होते की हे पुरावे आम्ही घेऊन येतोय म्हणून। मग आता म्हणतायत की कोर्टात केस चालू आहे। अरे मग द्या ना ते पुरावे। कसं आहे, आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून, या लेवलला आता ते आलेत। हा जो घरच्या घरी चाललेला इंटरव्ह्यू होता, आपल्याला माहिती असेल, मी माझ्या पहिल्या सभेमध्ये सांगितलं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती ही कन्फ्युजन आणि करप्शनची युती आहे। आणि ज्यावेळेस मी म्हणालो त्यावेळेस मी कोणाचं नाव घेतलं नाही, कोण कन्फ्युज्ड आहे, कोण करप्ट आहे सांगितलं नाही। पण ज्यावेळेस ही मुलाखत झाली त्या संजय राऊतांनीच त्या ठिकाणी म्हटलं, राजसाहेब तुम्हाला फडणवीस कन्फ्यूज म्हणाले आणि उद्धव साहेब तुम्हाला फडणवीस करप्ट म्हणाले। आता मी टोपी फेकली होती, ती संपादक साहेबांनी थेट त्या दोघांच्या डोक्यात घातली आणि त्यांच्यावर अधोरेखित केलं कोण कन्फ्युज्ड आहे आणि कोण करप्ट आहे।